श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा रेसिपीचा ब्लॉग तर तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल. आज आपण मस्त छान अशी फक्त एक सुखा मसाला वापरून आहे ना हे आत भरले वांग बनवणार. तुम्ही हे भरलं वांग मस्त छान असं ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा हे भाजी ना तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. इतकी छान आणि झटपट बनते ना, बघता क्षणी तोंडाला पाणी येईल इतकी छान ही भाजी बनते आणि झटपट बनते. कुठेही याला टाईम लागत नाही आहे. आणि ही भाजी तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. इतकी छान भाजी दिसायला जितकी सुंदर आहे ना तितकीच चवीला अप्रतिम. चला तर तुमचा वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे घ्यायचे, जेणेकरून अर्धी वाटी होईल इतके शेंगदाणे घ्यायचे. थोडेसे खरपूस असे शेंगदाणे भाजायचे छान. आणि शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आपण वांगी घ्यायचे. वांगी तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी घेऊ शकता तुम्ही. आणि कडक काट्याची वांगी घेतली, काटे त्याचे काढायचे, देठ थोडंसं कट करायचं आणि घ्यायचं. आतून बघायचं वांगी किडकी वगैरे आहेत का. आणि वांगी आहेत ना तेलामध्ये पाण्यामध्ये टाकायचे, जेणेकरून आहे ना ही वांगी काळी पडणार नाही आहेत. ह्याच्यामुळे शेंगदाणे थोडे थंड झाले की ह्याच्यात लसूण घालायचं, अद्रक घालायचं. इथे जे आपला कांदा लसूण मसाला असतो किंवा जे पण तुमचा मसाला असेल ना ते घालायचं. चवीपुरतं मीठ घालायचं, जिरा पावडर, धना पावडर, हळद घालायची. आणि ह्याचं आहे ना बिना पाणी घालता आहे ना मस्त छान असं मिक्सर कमी जास्त करत आहे ना छान असं एक वाटण तयार करून घ्यायचं. हेच वाटण आहे ज्याने आपली भाजी एकदम परफेक्ट अशी बनणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं मसाल्यामध्ये आणि अशी वांगी भरून घ्यायची. भरून घेतली त्याच कढईमध्ये आपल्याला 2-3 चमचे तेल घ्यायचं. जिरे मोहऱ्याची आपल्याला छानशी अशी फोडणी द्यायची. थोडंसं हिंग घालायचं. कढीपत्त्याचे 4-5 पानं घालून टाकायची. आणि एक छोटासा कांदा आहे ना बारीक असा चिरलेला कांदा घालायचा. याने खूप अशी वेगळी चव येते. थोडासा मसाला घालायचा आणि पटकन असं हे वांगी आहेत ना आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे. हे वांगी मिक्स केल्यानंतर ना बाकीचा जो उरलेला मसाला आहे ना तो लगेच अजिबात घालायचा नाही आहे. झाकून ठेवायचं आणि वांग्याला एक छानशी अशी वाफ काढून घ्यायची, जेणेकरून काय होईल ही वांगी पटकन अशी शिजली जातील आणि छान अशी परत आपल्याला जास्तीचा वेळ लागणार नाही यासाठी. आणि अशी केलेली वांगी ना खूप छान होतात. आता आपल्याला मसाला घालायचा आहे. आता ही वांगी आहेत ना तुम्ही सुकीसुद्धा शिजवून घेऊ शकता किंवा थोडीशी ग्रेव्ही ह्याच्यामध्ये करून आहे ना तुम्ही गरम गरम पाणी घालायचं, जेणेकरून ह्याला ना मस्त तडका बसेल. जर थंड पाणी घातलं ना भाजीची चवही बिघडते आणि भाजीला तरीसुद्धा येत नाही आहे. अशी वेगळीच अशी एक प्रकारची भाजी होते. परत झाकून ठेवायचं. छान अशी भाजी 5 मिनटं शिजवून घ्यायची. बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे भाजीला आणि कुठेही पाणी एकीकडं भाजी एकीकडं अशी झालेली आहे. तुम्हाला थोडंसं पाणी वाढवायचं असेल ना तरीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये पाणी वाढवू शकता. वरून मस्त छान अशी कोथिंबीर घालायची आणि भाजी आपली खाण्यासाठी आता तयार आहे. तर ही रेसिपी तुम्ही कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता इथे आहे ना ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. तुम्ही ही भाकरी बाजरीची पण बनवू शकता किंवा चपातीबरोबर भाताबरोबर अगदी मस्त खाऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकता. मुलांचा टिफिन असेल किंवा ऑफिसचा टिफिन असेल ना त्यालासुद्धा ही भाजी तुम्ही देऊ शकता. तर माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअरसुद्धा करा. भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.